Hey guys, I'm Manisha Deo. Welcome to my world. Let's explore food, fashion, art, travel, and festivals. Subscribe now. हॅलो नमस्कार. आज आहे नागपंचमी. तर तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर सकाळी व्लॉग काही मी शूट केलेलं नाही, तर आता संध्याकाळचे साधारण 8 वाजायला आलेले आहेत. तर म्हटलं हरकत नाही, संध्याकाळी म्हणून व्लॉग सुरू केलेला आहे. पुढे उद्या आपण कंटिन्यू करू हा व्लॉग. तर मिष्टी जी आहे ती आत्ता जस्ट झोपलेली, थोडा वेळ झालं. आणि आता बाकीची कामं करूया. पण त्याआधी बघा मिष्टीचा कारनामा. काही खायला घेतलं की खाली पाडत असते. पण ठीक आहे, हे खाऊन झालेलं होतं म्हणून ठीक आहे. पण काहीही टाकते ती खाली. तर मिष्टीचा लावूया आता फोन चार्जिंगला. आमच्या मिष्टीला पण फोन आहे. फोन कसं नाही झालं? हां, झालं चार्जिंग सुरू. आता ओटा आवरून घेऊया. बराच पसारा झालेला आहे इथे. खायला आणलेले आहेत पॉपकॉर्न. फ्लेवर आहे, कुठला फ्लेवर आहे? हां, चीज फ्लेवर. तर कोणाकोणाला कोणते फ्लेवर आवडतात नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आरू पण चीजवालाच खाते आहे ना. ग्रुपवरती फोटो टाकला. आता बोलतील हा जरी स्कूलला नाही आली पॉपकॉर्न बरी खाते. पॉपकॉर्न खाते. तर पॉपकॉर्न एन्जॉय करूया मस्तपैकी. हे काय असतं? फोन पडला. अरे बापरे. पडत होता. तर चला खाऊन घेतो. हिची सर्दी अजून पण नीट नाही झालेली ना. आहेच खोकला वगैरे. मिष्टीला पण आहे, पण ती चालू आहे तिचं हे ते करणं. टी आणलेली आहे खायला. कोण नाही आहे, कोणच्या ऐवजी हे डब्यामध्ये दिलेलं आहे. बिकॉज कारण पार्सल असल्यामुळे. तेच. किती पण कंट्रोल करा म्हणलं कुणीतरी नाही होता मला. है ना आरू? चला फ्रेंड्स, जाऊया आता महादेवाच्या मंदिरात. आपल्याला चालतच जायचं आहे, त्यामुळे जवळच्या जिथे जवळ आहे तिथल्या जाऊया. तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं पण असेल. चप्पी मंदिर. गर्दी आहे, आज सोमवार आहे ना. चला दर्शन घेऊया आणि निघूया घरी. पहिले छान दर्शन घेऊया.
दर्शन झालेलं आहे. आता जाऊया घरी. सगळी दुकानं बंद. आज सोमवार असल्यामुळे मंदिरात मात्र गर्दी होती. आज कदाचित 10-11पर्यंत गर्दी असेल. चला, जवळ आलेलं आहे आपलं घर. तर असे सिम्पल गेले होते, जास्त काही असतं ना थोडंसं आपण मेकअप करून जातो, काय नाही. तर मी असेच गेलेले. तर आपण जेव्हा नवी नवरी असतो तेव्हा कसं साडी नेसतो, पूर्ण असं ताट भरून करतो, हळदी कुंकू, बेलपत्र, परत शिवामूठ वगैरे बरंच काही काही असं ताटामध्ये घेतो आणि मग जातो. तर मी आज एवढं सगळं काही केलेलं नाही आहे. म्हणजे इन शॉर्टमध्येच मला ते बोलायचं होतं की फक्त पंचामृत आणि पाणी एवढंच घेऊन आपलं दर्शनाला गेले होते मी. तर तुम्हाला कसं वाटलं महादेवाचं दर्शन घेऊन नक्की सांगा मला. आणि कोण कोण आहे जे पेणमध्ये राहते आणि नेहमी येतात गोटेश्वरला, नक्की कॉमेंटमध्ये सांगा. वरतीच आहे वाटतं. मिष्टी अजून झोपला आहे आमचा, बसला आहे फोन बघत. आणि जेवणाचं काहीच केलेलं नाही आहे. मग अशी आवरायला घेतलेलं अर्धं, ते खात बसलो पॉपकॉर्न आणि हे. आता बघूया पेट कुठे आली हो शिमडी आत. खिचडी, थोडासा उपमा वाढलाय, थोडासा मला घेतलाय. आरू इथे बसली फोन बघत. मिष्टी आमचा झोपलाय, चुळबुळते. टी शर्ट आम्ही तोच घातलाय त्या दिवशीचा, 15 ऑगस्टचा. हा मिष्टी, चला. थोडंसं घावन पण टाकणार आहे, कोणाला लागणार असतील तर. तवा गरम होतोय. घावन पण खाणार आहेस का? नाही, भरपूर आहेत. मी एखाद दुसरा खाणार आहे, 1-2. तुझीला आत्ताच ॲपलचा ज्यूस दिलेला, त्या थोडासाच प्यायली ती. चला आवरून घेऊया. हे पाण्याची धार कमी झाली म्हणून टाकी लावायला लावली आहे. तर आपले भांडी घासून झालेली आहेत. चला आता मिष्टीने खायला मागितलं तर मिष्टीला खायला द्यायचं, नाही तर मग जायचं झोपायला. आलीच शिमडी. झालं हे करून करून झालं माझं.
जी आहे ती स्प्रेड करून झालेली. आता हिचे वडे पाडूया थोडंसं गार झाल्यावरती. मस्त झालेलं आहे एकदम. मस्त निघाली आपली खांडवी बघा. वडी एकदम सुंदर. ठीक आहे ना. वडीच वाजायला आलेत. आत्ताशी झोपले मिष्ट्या. आज इकडे झोपवणार. इकडे झोपवलं की उठवते हिला. 1,000 years later. स्कूलला आज आहे तिचं पेंटिंग ना सॉरी कलरिंग कॉम्पिटिशन. तर ऑल द बेस्ट त्यासाठी. थँक्यू. मी रेडी झालेली आहे. कपडे बिपडे नवीनवाले घालून. इकडे मिष्टी बसलेली आहे, आरू बसलेली आहे. मिष्टी आत्ता दुपारी उठली. म्हणजे आरू जशी ट्युशनला गेली तशी झोपली आणि नंतर आली की उठलेली होती. तिचं आत्ता खाणं झालं आहे. आणि आरूला स्नॅक्स वगैरे आज काही नाही, तर त्यामुळे कालची खांडवी जी होती ती खाते. आणि आता मी जाणार आहे बाहेर. तर आरू घेणार आहे मिष्टीला 2-3 तास, 2-2.5 तास तर नक्कीच. आणि कार्यक्रम 4:30चा होता, पण तिकडे काही प्रॉब्लेम लाईट वगैरे गेलेत असं काहीतरी होतं. तर आता 5:30 वाजायला आलेत. तर कदाचित 6पर्यंत मी निघणार आहे. तोपर्यंत ह्या दोघी TV बघतील. टॉम अँड जेरी. लहानपणी मलासुद्धा टॉम अँड जेरी खूप आवडायचं. कोणाकोणाला आवडतं अजूनसुद्धा ते सांगा, कारण की मी अजूनही बघते मुलींबरोबर ती बसलेली असली की. आज पाऊस नाही आहे, ऊन आहे. आता कधी येतो माहिती नाही. बघूया वाट 6 वाजेपर्यंत. बिगड़ी हुई एक छोटी घड़ी जन्म जन्म से आगे बिछाई तेरे लिए तेरा होने मैंने तेरे लिए ही सारे रंग के सपने चुने सपने सुरीले सपने जोड़ी चढ़ जाते हैं वो हजारों के आने से मिलते नहीं उम्र भर चाहे कोई पुकार माझं नाव मनीषा देव. मी पेणमध्येच राहते. आणि दुसरं असं की मी इथे 2-4 वेळा येऊन गेलेले आहे, त्यामुळे इथला परिसर माहीत नाही मला. त्यामुळे आणि मी नेने कराओके जॉईन केले 6 महिने झाले. तर थोडंसं जास्त काही येत नाही गाण्यातलं, पण ते थोडंफार आवड आहे म्हणून गाते. आणि बाजूला कोण आहेत? बाजूला कोण आहेत? शिक्षकाच्या पेशंट. लिटरली म्हणजे असं व्हायचं की घरामध्ये तो गायचा ना, तेव्हा मी म्हणायचे जाऊन गा. पण आता स्वतःलाच आवड निर्माण झाली तर मग प्रॅक्टिस करत राहते कधी. अभिषेक सर बोल द्या. सांगता झालं.
हम तुम्हारे हैं सनम, तुम हमें परेशान मन सके हम दिल लगी ने हमको बचाया तेरी नजर का जादू है शायद जिसने हमें वीर जिंदा बनाया मैंने भी देखा मन सके हम दिल लगी ने हमको बचाया तेरी नजर का जादू है शायद जिसने हमें वीर जिंदा बनाया ओ तुमसे अच्छा कौन है दिलो जी कर लो जान लो हम तुम्हारे हैं सनम, तुम हमें परेशान लो तुमसे अच्छा कौन है दिलो जी कर लो जान लो हम तुम्हारे हैं सनम, तुम हमें परेशान लो जब ना होंगे तो ऐसे रुबा इसे देख कर आए शर्मावी न देखो कि फिर दुख कभी आए ना हमारे कायला रात्री भारी दिसते बघ. तेच म्हणलं मी आता व्हिडिओ कायला म्हणलं. तिथे काय दुकानं ठेवली आहेत सगळे अजून आहे एवढ्या उशिरापर्यंत. 8:15 झालेत बरं का. हा रोड आता चांगलाच वाहत आहे, पाणी ओसरले. 2 दिवस पाऊस नाही ना, कमी आहे पाऊस. वाव भारी दिसतंय व्हिडिओ मध्ये. अजून बघा आठवडी बाजार आहे इथे एवढ्या रात्री सुद्धा. कशी कालून रांगते होती.
निघतंय का? निघतंय 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 हा गुंडे. किती करतेस? भाजी टाकून घेते तुला. काय अच्छा पाणी संपलंय वाटतंय. वाढ एक भाकरी करून झालेली आहे. स्वयंपाक झालेला आहे. पोळ्या भाजी आणि सकाळी आरूला केलेलं पिठलं आहे थोडंसं ते खायचं आहे. चला मग खाऊन झालं की भेटू.
करून ठेवलं आहे गाजर सॉरी नेहमी गाजराचा करतो ना, त्यामुळे गाजर तोंडात येते. पण बिटेचा हलवा रेडी आहे. आणि त्याच कढईमध्ये आता मिष्टीला ना तिची खिमटी म्हणजे भात करून देते थोडासा, कारण थोडंसं बिटाचं पण सत्व जाईल, कारण असं खाऊ घातलं तर कदाचित ती खायची नाही. सगळं आवरते मी, सगळे काम म्हणजे ते करून घेते. संध्याकाळचे वाजलेले आहेत 4. भेटूया रात्री आता डायरेक्टली. आज आहे बुधवार. पण पटकन तर बाजारात जाऊन आली आहे. बाजारातून भाजी आणलेली आहे आणि थोडंसं राशनचं पण. तर हे उरलेलं जे पनीर केलेलं त्याचं खालचं जे पाणी आहे ते आहे ते फ्रीजमध्ये ठेवते. पोहे करून घेते.
कसं पडलं माझ्याकडून, आता हे उचलायचं आहे आणि भाजून पण घ्यायचे आहेत मला. बाकीच्या भाज्या वगैरे मी काढल्यात, फ्रीजमध्ये ठेवल्यात. कोथिंबीर निवडायची आहे. आता जेवायला बसलो आहे. दुपारी केलेली बिटाचा हलवा आणि आरूलासुद्धा दिला आहे. मग अशी खाल्ला नाही तिने. दही, पोहे आणि इकडे मस्तपैकी एक भाकरी आहे, थोडेसे पोहे घेतलेत आणि भाजी. चला, रात्रीचं जेवण आमचं होतं आहे 9:30च्या आसपास. थोडंसं पुढे घड्याळ आमचं हे. चला, गुड नाईट एव्हरीवन.